नमस्कार शेतकरी बंधूंनो, मंगळवार 31 मार्च 2026 पासून पावसाचा जोर हा संपूर्ण महाराष्ट्रात वाढणार असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर प्रामुख्याने यामधील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, धाराशिव तसेच नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। तर बुधवारी सुद्धा संपूर्णच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। तर गुरुवारी संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर शुक्रवारी अंशतः ढगाळ वातावरण राहून पावसाची तीव्रता शुक्रवारपासून संपूर्ण राज्यातील कमी होईल अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।